पुण्याच्या कोपरे उत्तमनगर भागात राहणारी पोरं तहानभूक विसरून ताम्हिणी घाटाच्या कडेने फिरत होती. कुणी नकाशा बघून अंदाज लावत होतं. कुण्या आजूबाजूला एखादा माणूस दिसला तर त्याच्याकडे चौकशी करत होतं. त्या थकलेल्या पोरांना आधार होता तो पोलिसांचा आणि रेस्क्यू टीमचा. झोप उडालेली, भूक हरवलेली ही पोरं शोध घेत होती आपल्या मित्रांचा, कोकणात निघालेल्या 6 मित्रांचा. सोमवारी 17 नोव्हेंबरच्या रात्री कोकणात निघालेल्या पोरांचा गुरुवार 20 नोव्हेंबरपर्यंत काहीच पत्ता नव्हता. फोन लागत नव्हते. या पोरांना कोकणात जिथं पोचायचं होतं तिथंही पोचले नव्हते. पण गुरुवारी पत्ता लागला चक्काचूर झालेल्या गाडीचा, अपघातात जीव गमावलेल्या 6 जिवलग मित्रांचा. पुण्यातून कोकणात निघालेल्या या 6 तरुणांसोबत नेमकं काय घडलं? हे तरुण होते कोण? मंगळवार ते गुरुवार या 3 दिवसात काय घडलं? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निलेश पाटील आणि तुम्ही पाहताय थरार सत्य. साहिल गोठे, पुण्यात वारजेच्या पुढे असलेल्या कोपरे उत्तमनगर भागात राहणारा 24 वर्षांचा तरुण. वडील आणि भाऊ रिक्षाचालक, त्यामुळे साहिलनं गरिबीचे दिवस पाहिलेले. पण हेच दिवस त्यानं बदलले. साहिलनं मोमोजची गाडी टाकली, प्रचंड कष्ट केले आणि बघता बघता गाड्यांची संख्या 3 झाली. कोपरे उत्तमनगरमधल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार साहिलच्या SK मोमोजच्या 3 गाड्या होत्या. त्याला पार्टनर त्याचे मित्रच होते. सगळ्यांच्या घरची परिस्थिती साधीच, त्यामुळे लहान वयात ही पोरं कष्ट करायला लागली आणि कुटुंबाला हातभार लावायला लागली. साहिलनं मोमोजच्या गाड्यांमधून मिळणाऱ्या पैशांमधून फ्लॅट घेतला होता. अगदी 20च दिवसांपूर्वी थार घेतली होती. आपले दिवस बदलल्याचा आणि आपण ते कष्टानं बदवल्याचा त्याला अभिमान होता. साधारण आठवड्याभरापूर्वी साहिल त्याच्या मित्रांना म्हणाला, चला कोकणात जाऊ. त्याच्या मित्रांनी कोकण बघितला नव्हता. नवी गाडीसुद्धा घेतलेली, त्यामुळे जायचं नक्की झालं. हो नाही करत करत एकूण 6 जण तयार झाले आणि ट्रिप ठरली. या 6 जणांमध्ये साहिल गोठे 22 वर्षांचा, प्रथम चव्हाण 20 वर्षांचा, पुनीत शेत्रे 18 वर्षांचे, ओंकार कुळी आणि श्री कुळी 19 वर्षांचा, शिवा माने हे सगळेच मित्र एकाच भागात राहणारे, एका ताटात जेवणारे, कुठल्याही प्रसंगी फक्त मैत्रीखातर धावून जाणारे. या 6 जणांनी कोकणात 3 दिवस राहण्याचा प्लान केला. सोमवारी रात्री निघून मंगळवारी सकाळी पोचायचं ठरलं आणि त्याप्रमाणे एका रिसॉर्टमध्ये बुकिंगसुद्धा केलं. सोमवारी रात्री पोरं निघाली, सगळं काही ठरल्याप्रमाणे. मंगळवारी सकाळी ही पोरं पोचणं अपेक्षित असल्यानं घरच्यांनी फोन केले, पण कोणाचेच फोन लागले नाहीत. या 6 जणांनी जे रिसॉर्ट बुक केलं होतं ते एका मित्राच्या ओळखीनं. मंगळवारची दुपार होत आली तरी हे 6 जण न पोचल्यानं त्या रिसॉर्टच्या मालकानं त्यांना फोन केला, पण पोरांचे फोन लागलेच नाहीत. मग जरा शंका वाटल्यानं या मालकानं त्यांच्या पुण्यातल्या मित्राला फोन केला आणि ती 6 पोरं अजून आलीच नाहीत असं सांगितलं. मित्र हॉटेलचा मालक कोणाचाही काहीही कॉन्टॅक्ट होत नव्हता. त्यानंतर या तरुणांच्या कुटुंबियांनी उत्तमनगर पोलिसांमध्ये तक्रार केली. उत्तमनगर पोलिसांनी लोकेशनच्या माध्यमातून या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तर मंगळवारी मध्यरात्री 12:15 वाजता त्यांचं शेवटचं लोकेशन ताम्हिणी घाटात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी रोहा आणि माणगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांचं पथक तातडीने ताम्हिणी घाटाच्या भागात पोहोचलं. पुण्यावरून या 6 तरुणांचे मित्रसुद्धा पोहोचले. पुण्यातून गेलेल्या मित्रांनी ताम्हिणी घाटाच्या आजूबाजूला शोधाशोध करायला सुरुवात केली. काही पोरं हे 6 मित्र ज्या रिसॉर्टला जाणार होते तिथे जाऊन चौकशी करून आले. रिसॉर्टच्या आजूबाजूलाही पाहिलं, पण काहीही पत्ता लागला नाही. माणगाव पोलिसांचे एक पथक कसून शोध घेत होतं, पण मंगळवारी ही पोरं हाताशी आलीच नाहीत. बुधवारी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू झाली. दुपार उलटून गेली तरीही काहीच पत्ता लागला नाही. पोलिसांनी रेस्क्यू टीम्सला सुद्धा पाचारण केलं. अगदी कसून शोध सुरू होता. अशातच रात्रीच्या सुमारास पोलिसांना क्लू मिळाला. ताम्हिणी घाटाच्या सेंटर पॉइंटला असलेल्या एका वळणावर लोखंडी रेलिंगचा भाग तुटला होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी या पोरांचा शोध घेत असलेले ड्रोन या बाजूला वळवले. तेव्हा खालच्या दरीत पोलिसांना गाडीच्या हेडलाईटचा भाग दिसला. मग आणखी खाली गेल्यावर गाडीचे काही पार्ट्स चिखलेल्या पण चमकणाऱ्या अवस्थेत दिसले आणि इथेच हिंट मिळाली. पण तोवर रात्र बरीच झाली होती. कुठलीही जोखीम पत्करणं धोक्याचं होतं, त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. बुधवार 19 नोव्हेंबरची रात्र उलटली तरीही या पोरांचा शोध लागला नव्हता. पण गुरुवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली. माणगाव पोलिसांच्या पथकानं पुण्यातून आणि रोह्यातून रेस्क्यू टीम्सला पाचारण केलं. या तरुणांचे पुण्यातले मित्रही मदतीला थांबले होते. स्थानिक तरुण पुढे आले. महामार्ग पोलीस, मुळशी तालुका आपत्ती निवारण पथक, रायगड तालुका आपत्ती निवारण पथक असे सगळेजण एकत्र आले. पोलिसांनी सकाळी पुन्हा ड्रोन उडवला आणि तो दरीत खालच्या बाजूला नेला. तेव्हा त्यांना चक्काचूर झालेली थार दिसली. त्याच्या पुढेच 2 तरुणांचे मृतदेह दिसले. पण हा सगळा भाग दरीत किमान 600 फूट खोल होता, त्यामुळे इथे सहज जाणं अशक्य होतं. मग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी दरीमध्ये उतरायचं ठरवलं.
दरी प्रचंड खोल असल्याने रॅपलिंगसह इतर टेक्निकल गोष्टींचा वापर करून रेस्क्यू टीममधले काही मेंबर्स कड्याच्या उतारावरून दरीत 350 फूट खोल उतरले. वरती असणारी एक टीम ड्रोन उडवत खाली उतरलेल्या टीमला कुठल्या बाजूनी जायचं, कुठे शोध घ्यायचा याबद्दल सांगत होती. झाडेतून वाट काढत प्रसंगी उभा उतर पार करत रेस्क्यू टीमचे मेंबर खाली पोहोचले. तेव्हा झुडपांचा एका मोठ्या पट्ट्यात 4 मृतदेह सापडले. त्यानंतर या रेस्क्यू टीममधले मेंबर्स आणखी 100 फूट खाली गेले. तिथे त्यांना गाडी सापडली, पण उर्वरित दोघांचे मृतदेह सापडले नव्हते. त्यामुळे रेस्क्यू टीममधले काही जण अजून खोलवर गेले. जवळपास 600 फूट अंतरावर रेस्क्यू टीमचे सदस्य आले होते आणि तिथे त्यांना आणखी दोघांचे मृतदेह सापडले. तीव्र उतार, निसरड्या वाटा, मोठे दगड, काही ठिकाणी जंगल, झुडपं आणि वाळलेलं गवत या भागातून जात रेस्क्यू टीमने मृतदेहांचा शोध लावला आणि मृतदेह वरती आणण्यात रिस्क असतानाही स्ट्रेचर बॅगमधून मृतदेह वरती पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात गाडी वेगात असल्यानं आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असावा. कारण जिथे अपघात झाला त्या कठड्याचं लोखंडी रेलिंगसुद्धा तुटलं होतं. त्यानंतर गाडी दरीत कोसळली. जवळपास 600 फूट खाली कोसळल्याने गाडीतल्या 6ही जणांचा मृत्यू झाला. या 6 जणांच्या मित्रांनी दिवस, रात्र, तहान, भूक सगळं विसरून घेतलेला शोध, त्यांना पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनी प्रसंगी जीव धोक्यात घालून दिलेली साथ, या सगळ्यांमुळे या 6 मित्रांचा शोध लागला खरा, पण हाती आले ते मृतदेह. हे 6 जण अगदी जवळचे मित्र. ज्या साहिल गोट्याची ही थार होती त्याचे वडील आणि भाऊ दोघेही रिक्षाचालक. पण त्याने कुटुंबाला चांगले दिवस दाखवायला नुकतीच सुरुवात केली होती. याचा मोमोजचा व्यवसाय जसा चालायला लागला तसं त्यानं आपल्या मित्रांनासुद्धा या व्यवसायात सामील करून घेतलं. मोमोजच्या 3 गाड्या झाल्या. घरची परिस्थिती बेताची असल्यानं या पुरांपैकी काही जणांनी 10वीत तर काही जणांनी 12वीत शिक्षण सोडलं आणि नोकरी, व्यवसाय यास तोडी घेतली. कष्ट घेण्याची तयारी असल्यानं या पोरांना यशसुद्धा मिळत गेलं. तिथल्या प्रथम चव्हाणचे वडील टेम्पो चालवतात, तर आई धुण्या भांड्याची कामं करते. पुनीत शेट्टीच्या वडिलांचे निधन झालं असून आई मोलमजुरीचं काम करते. कोळी कुटुंबातल्या 2 भावांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांचे वडील बिगारी काम आणि वॉचमनचं काम करतात. तर शिवानीच्या घरच्यांची उत्तम नगर भागात हाराची कपरी आहे. परिस्थिती हलाखीची असली तरी या 6ही जणांच्या डोळ्यात स्वप्न होती. त्यांना घरच्यांना चांगलं आयुष्य द्यायचं होतं. आपलं शिक्षण थांबलं असलं तरी आपल्या भावंडांचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. पण सगळी स्वप्न एका रात्रीत काही मिनिटात उद्ध्वस्त झाली. धक्का फक्त या 6 कुटुंबांना नाही तर कोंढळे, धावडे, कोपरे, उत्तमनगर भागाला बसलाय. डोळ्यांसमोर मोठं होताना पाहिलेले मित्र एका क्षणात संपलेत, कित्येक अपूर्ण स्वप्न मागे ठेवून. अशाच थरारक सत्य बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.